टेनिस क्रिकेट या वाहिनीला देखील त्यांनीच सुरुवात केलेली आहे. वाईड ऑफ ऑप्शन फुल लेंथ होता, पहिलाच बॉल वाईड यॉर्कर टाकला. आणि आवर्जून जेही प्रेक्षक आम्हाला सध्या सगळीला ऑनलाईन ऐकतात त्यांना मी नक्कीच सांगेल की टेनिस क्रिकेट .in जर 1 मिलियनपर्यंत तुम्ही पोहोचवलेले, तो जो प्रेम तुम्ही दिला तोच प्रेम 2 मिलियनपर्यंत पोहोचलं. तो जो प्रेम तुम्ही त्या चॅनलला दिला तोच प्रेम याही चॅनलला द्या. चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन हिट करायला विसरू नका. मॅचकडे वळूया. वाईड ऑफ ऑप्शन फुल लेंथ हॅमर्ड केलं, स्क्वेअर ड्राईव्ह दरम्यान डीप पॉईंटला आता फिल्डर पाठलाग करतात. अजूनही प्रश्न सुरू आहेत की बॉल फील्ड कोण करेल, कारण 2 फिल्डर होते आणि ज्या प्रकारे तिथे आपण पाहिले एफर्ट्स पाहायला मिळालं की दोन्ही फिल्डर्स असं वाटलं की चर्चा करत होते की तू फील्ड करतोय की मी करू, आणि त्यामध्ये वेळ गेली आणि इन बिटवीन रन्स कंप्लीट झाल्या. या दोन धाब्यांनी ऑफ द मार्क झाला बॅटर दीपेश. आणि नक्कीच मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतोय, पर्व दुसरं आहे आदिवासी सरपंच चषक 2025-26 पर्व दुसरं, आणि अंतिम दिवशी या पर्वामध्ये सन्माननीय गणेशजी कांबडी साहेब प्रेक्षकांसाठी देखील एक महत्त्वाचं आकर्षण घेऊन आलेले आहेत. कारण या स्पर्धेमध्ये आपण लकी ड्रॉ ही कन्सेप्टही ठेवलेली आहे, जी अंतिम दिवसामध्ये पाहायला मिळेल. लकी ड्रॉचे कुपन जे आहेत ते अंतिम दिवसामध्ये आमच्या मुख्य मंचावरती अवेलेबल असतील. आवर्जून सर्व प्रेक्षकांना सांगेल की या संधीचा लाभ घ्या, कारण लकी ड्रॉच्या माध्यमातून आपण भाग्यवान प्रेक्षकांना भरपूर सारी बक्षीस दरम्यान देणार आहोत. 2 धावा मिळाला, स्कोर कार्ड आता 4 वरती. या स्पर्धेमध्ये फक्त खेळाडूंचा नव्हे तर आता प्रेक्षकांचाही विचार साहेबांनी केलेला. नक्कीच या लकी ड्रॉचा सर्वांनी लाभ घ्यावा. नेक्स्ट बॉल, पुलचा फटका खेळायचा होता, इनर एज बॉल दरम्यान शॉर्ट थर्डचे फिल्डर स्टॉप करतात. डॉट बॉल येतोय. फर्स्ट ओव्हर 30 धावांचा चेज आणि आतापर्यंत या पहिल्या षटकामध्ये 4 धावा आलेल्या आहेत. आणि ज्या गोष्टी मी सांगत होतो की टेनिस क्रिकेट .in जो पहिला यूट्यूब चॅनल होता, तब्बल 2 मिलियनपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स त्या चॅनलवरती आहेत. आणि आवर्जून प्रेक्षकांना सांगेल की त्या चॅनलला जो प्रेम दिला तोच प्रेम आमचा ग्रामीण टेनिस क्रिकेट या चॅनललाही द्या. वाईड ऑफ ऑफ स्टंप फुल लेंथ बॉलर बॅक स्ट्रोक खेळलेत आणि अखेरता रन घेण्याचा प्रयत्न केला आणि प्रयत्न यशस्वी ठरतोय. सिंगल मिळेल, स्कोर काढायचा 5 वरती. बघा 30 धावा डिफेंड करायच्या आहेत आणि फर्स्ट ओव्हर मी म्हणेन चांगलं लागलं फिल्डिंग साईडसाठी, बिकॉज 5 चेंडू डिलिव्हर झालेत आणि 5 मध्ये फक्त 5च धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत आणि शेवटचा बॉल असेल या फर्स्ट ओव्हरमधला. तसेच जर आपण पाहिल्या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी आपल्याला बाईक पाहायला मिळणार आहे, तसेच बेस्ट बॅट्समनसाठी LED TV आणि तसेच बेस्ट बॉलरसाठी आपण कूलर देणार आहोत आणि तसेच प्रत्येकी टीमसाठी टी-शर्ट्स देखील या स्पर्धेमध्ये दिले जात आहेत. फार चांगली कन्सेप्ट, कारण जर आपण आदिवासी समाजामधलं क्रिकेट उचलून पाहिलं तर खऱ्या अर्थाने आपल्या आदिवासी टेनिस बॉल क्रिकेटर आहेत, त्यांच्यासाठी फार मोठा प्लॅटफॉर्म सन्माननीय गणेशजी कांबडी साहेबांनी उभा केला. आणि हे पर्व दुसरं आहे, कारण पहिल्या पर्वाच्या यशानंतर हे दुसरं पर्व आणखीन आपल्याला दमदार अंदाजामध्ये पाहायला मिळत आहे. आणि आजचा पहिला दिवस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न अपील दरम्यान सुरू आहे आणि ती फक्त अपीलच होते. आणि अशा प्रकारे दरम्यान जर आपण पाहिलं तर खेळ समाप्त झाला. धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. माननीय श्री निलेश शेठ भांडे, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती शहापूर यांच कडून ओहोर संपली. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. 30 धाव्यांच्या चेजमध्ये स्कोर कार्ड 5 धावा धावफलकावरती आणि 12 मध्ये आता करायच्यात 25 धावा. 12-25 समीकरण या मॅचमध्ये उरलं आहे. बघा जर आपण पाहिलं आपल्या आदिवासी क्रिकेट संघटनेचे काही नियमही आहेत, या स्पर्धेचेही नियम आहेत, कारण या स्पर्धेमध्ये आधीच रूल्स अँड रेग्युलेशन्स प्रत्येकी टीमपर्यंत पोहोचवण्यात आलेल्या आहेत. त्याची माहिती मी नक्कीच जसा वेळ मिळेल मी ती माहिती तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार, कारण प्रत्येकी नियमाचं पालन होणं महत्त्वाचं आहे. आणि टीम वेळेसंदर्भात प्लीज सहकार्य करा, कारण
आता हुक करायचं होतं आणि अपीलही सुरू आहे. आणखीन एक निर्धाव चेंडू येतोय. एक डॉट बॉल या मॅचमध्ये आता पुढे घेऊन चाललाय टीम सारोली बीला. तर दुसऱ्या बाजूने आता दबाव वाढतोय चिंचपाडा टीमवरती, कारण आता समीकरण अवघड होत चाललंय. 10 मध्ये आता करायच्यात 25 धावा. जे मी सांगितलं की या क्षणाला ज्या प्रकारे रिक्वायर रेट आहे त्याप्रमाणे बॅटिंग होणं महत्त्वाचं राहिलं, कारण जर इथे डॉट बॉल येतील तर इथे डॉट बॉल दबाव बनवणार आहेत बॅटिंग टीमवरती. बिकॉज सेकंड इनिंगमध्ये तेच असतं, एक बॅटिंग साईड म्हणून तुम्हाला परिस्थितीनुसार खेळणं हे महत्त्वाचं. प्लॅन मिस आणि एज लागली आहे, सफलता मिळेल आणि दबाव वाढत चालला होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, बट त्या प्रयत्नामध्ये धक्का पकला लागला. बॅटर बाद झाले दीपेश. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. विकेट मिळाली. महत्वाची गोष्ट की ही विकेट आणि या ओव्हरमध्ये अजूनही एकही रन कन्सीड केली नाही. बॉलर सचिन. विकेट मिळाली. न्यू बॅटर अजय आले आणि परिस्थिती आता बिकट झालेली आहे टीम चिंचपाडासाठी. मोठे फटके हवेत. येत्या क्षणी मोठ्या फटक्यासाठी अटेम्प्ट जरूर केला. प्लॅन मिस. डॉट बॉल येतो आणि एक डॉट बॉल आता विजयाच्या दिशेने सावरोली बी टीमला घेऊन चालले. ऑफ कटर कुणाला पाहायला मिळाला. पडल्यानंतर आतल्या दिशेने बॉल वळण घेताना आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल येतो. कटरचा भरपूर चांगल्या पद्धतीने वापर बॉलर सचिनने या ओव्हरमध्ये केला आणि या ओव्हरने या मॅचमध्ये ना टीम सावरोली बीला आता विजयाच्या दाराजवळ उभं केलं. बॅटचा टोएंडला असं लागला. आता डीप मिड विकेटचं फोल्डर वेगानं आले. बॉल फील्ड होतोय. थ्रो प्रॉपर येतोय. मिळेल फक्त सिंगल. कुठे जर आपण विचार केला 12 मध्ये 25 हव्या होता, आता 7 मध्ये करायच्यात 24 धावा. क्रिकेटमध्ये एक गोष्ट नेहमी राहिली की वेळ बदलायला वेळ नाही लागत आणि वेळ बदलली आहे. कारण एकंदरीत जो सामना एका क्षणाला प्रश्न हा देखील उभा होता की 30 धावा कमी पडतील की काय. आता त्या क्षणाला आता असं वाटतंय की 30 धावा जास्त होतील की काय, कारण आता 7 मध्ये करायचे 24 धावा. मोठा फटका या बॉलवरती हवाच आहे टीम चिंचपाडाला. अदरवाईज हा टास्क टू डिफिकल्ट होईल लास्ट ओव्हरमध्ये. स्टेप आउट झालेत बॅटर. प्लॅन मिस येतोय हा डॉट आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 2 ओव्हरचा अखेरता स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 6 धावा धावफलकावरती आणि येथे 6 चेंडू करायच्यात आता 24 धावा. मॅच विनिंग ओव्हर. बिकॉज या ओव्हरमध्ये 1 विकेट, फक्त 1च धाव. आणि बघा नियमांविषयी मी उल्लेख केला होता आणि ती नियमावली मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, कारण जे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत या स्पर्धेचा जो फॉर्म होता, खऱ्या अर्थाने जो एंट्री फॉर्म होता ज्याच्यावरती प्राईज वगैरे सर्व रूल्स अँड रेग्युलेशन्स होते आणि महत्त्वाचे जे नियम आहेत ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. की आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन शहापूरचे जे नियम आहेत त्या नियमांअंतर्गत ही स्पर्धा आहे आणि त्याचप्रमाणे सामने ग्रामीण 1 गाव 11 खेळाडू याप्रमाणे खेळवले जाणार आहेत. म्हणजे आदिवासी समाजामधले आपले एकाच गावातले 11 खेळाडू हा रूल या स्पर्धेमध्ये आहे. आणि त्याचप्रमाणे बघा, जर संघात आदिवासी समाजाऐवजी दुसऱ्या समाजातील खेळाडू असेल तर त्या टीमला बाद करण्यात येईल असाही रूल आहे. आणखीन काही नियम आहेत ते मी पोचवेन. प्लॅन मिस. डॉट बॉल येतोय आणि आता असं वाटतंय की या सामन्यामध्ये ना कुठेतरी फार मागे राहिली आहे टीम चिंचपाडा, कारण आता 5 मध्ये 24 करायचे आहेत. आणि त्याचप्रमाणे बघा शहापूर बाहेरील संघांसाठी आधार कार्ड, रेशन कार्ड हे बंधनकारक राहणार आहेत. पण जे महत्त्वाचे 2 नियम आहेत त्याची माहिती मी पुन्हा पोहोचवेन. मिसटायमिंग बॉल हवेमध्ये आहे. लॉंग ऑफला फिल्डर येतात, कॅच पकडली जाईल, विकेट मिळेल आणि असं वाटतं की या विकेट नंतर जवळ हे सुनिश्चित झाले की काय की या मॅचमध्ये सावरोली बस संघ आपल्याला विजयाच्या दिशेने जाताना दिसेल का. कारण आता 4 मध्ये फक्त जर आपण पाहिले 4 मध्ये आता 24 करायचं. बघा जे 2 नियम आहेत त्यांना प्रामुख्याने मी हायलाईट करेन. ते जे 2 नियम आहेत की प्रत्येकी टीममध्ये आपल्या आदिवासी समाजामधले 1 गाव 11 खेळाडू असायला हवेत आणि जर त्या बाहेरील कोणता खेळाडू असेल तर त्या टीमला बाद करण्यात येईल. आणि दुसरा नियम, एका टीममध्ये 11 से 11 खेळाडू एकाच गावामधले आदिवासी समाजामधलेच असले पाहिजेत. दुसऱ्या समाजामधला कोणता खेळाडू असेल तर त्याही संघाला बाद करण्यात येईल.
असे नियम आहेत. 4 मध्ये 24. आणि दरम्यान या चेंडू नंतर आपण डेफिनेटली हे म्हणूया की या मॅचमध्ये आता फक्त औपचारिकता बाकी आहेत. हा सामना सावरोली बी टीमच्या खिशामध्ये, कारण 3 मध्ये आता करायच्या 23 धावा. बॉलिंग फार चांगली केली, कारण 3 ओव्हरमध्ये 30 धावा डिफेंड करायचा होता. आणि त्यातपैकी जर आपण पाहिलं 15 चेंडूंचा खेळ झाला आणि अजूनही जिंकण्याकरिता 23 धावांची आवश्यकता. बॉल हवेमध्ये आहे, एक्स्ट्रा कव्हर, डाऊन दी बॉल, कॅच पकडली जाईल. हॅलो, त्याचबरोबर मुंडेवाडी टीमचे कॅप्टन कॅन्डी त्यांनी लवकरात लवकर आयोजकांची कमिटीशी संपर्क साधा. आयोजकांची लवकरात लवकर संपर्क साधा. मुंडेवाडी टीमचे कॅप्टन कॅन्डी, थँक्यू. आणि महत्त्वाची गोष्ट ही आहे की सर्व टीम्सला मी नम्रतेची विनंती करतो, काही ऑब्जेक्शन वगैरे असेल, काही असेल, मॅच सुरू होण्याआधी ते करा. एकदा सामना सुरू झाला तर प्लीज त्यानंतर मॅचमध्ये विघ्न येईल अशा कोणत्याही गोष्टी करू नका, कारण एक मानाची सन्मानाची स्पर्धा आहे. फार मेहनत या स्पर्धेसाठी सन्माननीय गणेशजी कांबडी साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी घेतलेली आहे. सो सर्व टीम्सला मी विनंती करतो की जर तुम्हाला कोणतं ऑब्जेक्शन असेल किंवा अपोनंट टीमचा कोणता खेळाडूची तुम्हाला माहिती हवी असेल तर मॅच सुरू होण्याआधी ते सर्व करून घ्या. आणि आता चेंडू बाकी आहेत या सामन्यामध्ये, फक्त शेवटचा बॉल असेल या सामन्यामधला. अगदी सहजरित्या या मॅच मध्ये बाजी मारताना आपल्याला सावरोली ब टीम पाहायला मिळतं. सामना समाप्त, बाजी मारली आहे सावरोली बी टीमने. वेल प्लेड टीम सावरोली बी अँड हार्ड लक टीम चिंचपाडा. प्ले ऑफ द मॅच आपण अनाऊन्स करूया. आणि या सामन्याचा सामनावीर ठरला. एकंदरीत जर आपण पाहिलं तर या 30 धावा बनवण्यात आल्या, पण त्या का बनल्या त्याचं महत्त्वाचं कारण इंडिव्हिज्युअली रन्स बनवल्या 25 आणि बॉलिंग करत असताना महत्त्वपूर्ण षटक टाकलं ज्यामध्ये फक्त एकच धाव, एक विकेट काढली. तो सचिन ठरला प्लेअर ऑफ द मॅच.
प्लीज एकदा चला सामन्याला आपण सुरुवात करूया. आणि मला असं वाटतं की कुठेतरी शहापूर आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये एक गोष्ट आणायला हवी आहे, कारण आमच्या भिवंडीमध्ये ती आहे की जेही खेळाडू रजिस्टर्ड आहेत ना त्यांचा आय डी कार्ड असतात. भिवंडीमध्ये प्रत्येकी खेळाडूचा आय डी कार्ड की हा आपला असोसिएशनचा रजिस्टर्ड खेळाडू आहे आणि त्यालाच खेळण्याची संधी मिळते. आणि शहापूर आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये देखील ती गोष्ट आणायला हवी असं मला वाटतं, कारण खेळाडूची ओळख होणं सोपं होतं त्यांना. चला सलामीची जोडी पाठवा. ओपनिंग पेअर पाठवा प्लीज, विनंती असेल. चला सलामीची जोडी पाठवा बॅटिंग टीम. यानंतर आणखीन एक मॅच आम्हाला कव्हर करायची आहे, सो प्लीज चला लवकर सलामीची जोडी पाठवा, कारण या मॅच मध्ये जो जिंकेल त्यालाच अंतिम मॅच खेळायची आहे. चला अंपायर्स देखील आता सूचना देतात. प्लीज सलामीची जोडी एंटर होत आहे. ओपनर्स आपल्याला पाहायला मिळतात. युवराज आणि बाळा ही जोडी आपल्याला सलामीसाठी पाहायला मिळत आहे. आणि फर्स्ट ओव्हर बॉलर तयार होतात दिनेश. इव्हिनिंग सेक्शन आणि आजच्या दिवसामध्ये जर आपण मॅच पाहिली तर मॅच क्रमांक जर आपण पाहिला मॅच क्रमांक 8 आणि यानंतर फर्स्ट क्वालिफायर आपल्याला पाहायला मिळेल. या पर्वामध्ये जर आपण पाहिलं तर सुपर 10 मध्ये आपल्याला एक टीम आज क्वालिफाय होताना दिसेल, पण ती कोणती टीम असेल हा प्रश्न. या मॅचमध्ये जो जिंकेल तो पुढील सामन्यामध्ये आपल्याला फाईट करताना दिसणार आहे अगेन्स्ट टीम सावरोली बी. ज्या टीमने फार इम्प्रेस केलं, स्पेशली त्यांची बॉलिंग फार चांगली लागली. चला फिल्डिंग साईड विनंती असेल आता सुरुवात करा. सामन्याला सुरुवात होत आहे. बॉलर दिनेश तयार होतात या फर्स्ट ओव्हरमध्ये. सलामीची जोडी युवराज आणि त्यांचा समवेत बाळा आपल्याला ओपनिंगला पाहायला मिळतात. दोन्ही टीम्सला देऊया विजयाच्या शुभेच्छा. अपेक्षा करूया की इव्हिनिंग सेशनमध्ये एक चांगली लढत दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. सामन्याला सुरुवात होत आहे. पगले षटक दिनेश तयार होतात आणि स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर बाळा.
सामन्याला सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. आज एक गोष्ट कुणालजी मोस्ट ऑफ टाइम्स पाहायला मिळाली की जेव्हा जेव्हा रायटी बॉलर्स बॉलिंग करतात आणि समोर लेफ्टी बॅटर आहे ना, तर लेफ्टी बॅटर स्ट्रगल करताना मोस्ट ऑफ टाइम्स आपल्याला आज या गोष्टी पाहायला मिळाल्यात. बघा सिमेंट कॉन्क्रीटची विकेट आहे, पण तरीसुद्धा जेव्हा जेव्हा कटर्स टाकले जात आहेत ना, बॉल पडल्यानंतर ड्रिप देखील होतो आणि हलका वळणही घेतो. आणि त्याच अनुषंगाने बॅटर स्ट्रगल करताना आपल्याला कटरवरती पाहायला मिळाले आज. आता ही बोटं फिरवली. तेच तर मी सांगतो की कटर्सचा वापर जेव्हा जेव्हा आज करण्यात आलाय बॉलर्सच्या माध्यमातून, कटर्स फार इफेक्टिव्ह राहिलेत. सिंगल रन प्रमाण मिळेल. स्कोर कार्ड आता 1 वरती आपल्याला पाहायला मिळतो. 3 ओव्हरची मॅच आणि महत्त्वपूर्ण लढत, बिकॉज जो जिंकेल तो असा दिवसामधल्या अंतिम मॅचमध्ये आपल्याला सावरोली बी टीमचा अगेन्स्ट खेळताना दिसणार आहे. पण ती कोणती टीम खेळेल हा प्रश्न नक्कीच, कारण या दोन्ही टीम्सने आज फार इम्प्रेसिव्ह कामगिरी केलेली आहे. त्या आज दिवसभरामध्ये आपण जर दोन्ही टीमचा विचार केला, टीम निशांत 11 हेदूचा पाडा टीमने पहिला सामना मला आठवतं 18मध्ये 18 डिफेंड करून दाखवला. 18मध्ये 18 नव्हे तर 9मध्ये 8 डिफेंड त्यांनी करून दाखवला आणि तो सामना त्यांनी 3 रन्सने जिंकला. ती महत्वाची गोष्ट. स्विच हिटचा फटका आणि कनेक्शन दरम्यान इतकं तर चांगलं आहे की इनफिल्डला क्लिअर केलं आणि आता अखेरता फिल्डर तिथे पोहोचतात. बॉल फील्ड होतो आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. 2 मिळतील. माइंडमध्ये मिनिमम एक गोष्ट तर ठेवावी लागेल की ज्याप्रमाणे बॉलिंग युनिट आहे हेदूचा पाडा टीमचा, की मिनिमम 30 ते 35 किमान फर्स्ट इनिंगमध्ये. बघा अपोनंट टीममध्ये संदीप सारखा एक चांगला बॅटर, बट त्यातल्या त्यात 30 ते 35 जर बनवतात, संदीपची विकेट लवकर काढली तर मॅच चांगली होऊ शकते. आता शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट आला नाही, डॉट बॉल येतो. फर्स्ट ओव्हर आतापर्यंत आपण लाईन आणि लेंथ जर पागली ना, तर नियंत्रण अनुशासन या गोष्टी आपल्याला बॉलिंगमध्ये आतापर्यंत पाहायला मिळाला दिनेश यांच्या. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न आणि दरम्यान आता इनफिल्डमध्येच बॉल आहे, बॉल फील्ड होतो. 22 ची सिंगल मिळेल. मॅन ऑफ द मॅचसाठी या स्पर्धेमध्ये आपल्याला SD कन्सल्टंट, सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर सन्माननीय सुभाषजी डिंगोरे सावंतच्या वतीने ट्रॉफी स्पॉन्सर्ड झालेली आहे. त्यांचे मी विशेषतः आभार व्यक्त करतो. महत्त्वाचे योगदान त्यांचे देखील या स्पर्धेकरिता आम्हाला लाभलेलं आहे. स्कोर कार्ड 4 वरती. पॉवर प्लेचा फायदा या गोष्टीचा उल्लेख मी आधीही केला की आज दिवसभरामध्ये मोस्ट ऑफ मॅचेसमध्ये पाहायला मिळालं की पॉवर प्लेचा बेनिफिट मोस्ट ऑफ टीम्स घेऊ शकल्या नाही आहेत. बॅक ऑफ लेंथ, पुलचा फटका, डीप मिड विकेटला फोल्डर येत आहेत. मिसफिल्ड झाली आहे, बॅकअपला खेळाडू नाही आहेत आणि मिसफिल्डच्या जोरावरती बॉल चालला बाउंड्री लाईनचा बाहेर. 4 ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे, SD कन्सल्टंट, सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. जस्ट मी उल्लेख केला SD कन्सल्टंट, सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर सन्माननीय सुभाषजी डिंगोरे सावंतच्या वतीने या स्पर्धेमध्ये आम्हाला प्लेअर ऑफ द मॅचसाठी ट्रॉफी स्पॉन्सर्ड झालेली आहे. सावंतचे देखील महत्त्वपूर्ण योगदान, कारण या स्पर्धेचे नेतृत्व मार्गदर्शन खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून करण्यात आलं सन्माननीय गणेशजी कांबळे साहेब, पण ते साहेबांना देखील चांगली साथ सुभाषदादा डिंगोरे साहेबांची देखील मिळाली. त्यांचं देखील महत्त्वाचं योगदान या स्पर्धेमध्ये आम्हाला लाभलं आणि साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला येत्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहे. साहेबांचे आभार व्यक्त करूया आणि आता मॅचकडे आपण वळूया. पहिलं षटक दरम्यान जर आपण पाहिलं तर झालंय समाप्त. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 8 धावा बनवण्यात आल्या आणि कोणत्याही प्रकारे विकेट गमावली नाही. फर्स्ट ओव्हर मध्ये 8 आणि सेकंड ओव्हर बॉलर गणेश तयार होतो. शफल झालेत, इम्प्रोवाइज केलं, बट डीप स्क्वेअर लेगला फोल्डर आहेत आणि इथेही पहा आता इव्हिनिंग मध्ये थोडा आळस आलं की काय फिल्डर्स मध्ये तेच वाटतं. या आधी मिसफिल्ड झाली, आताही मिसफिल्ड, आताही बॉल जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. 4 साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे, SD कन्सल्टंट, सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. बट रन्स येत नव्हत्या, बट फिल्डर्सने सांगितलं आम्ही आहोत ना, आम्ही देखील थोडी मदत करू तुमची, आणि मिसफिल्ड झाली आणि 2 चौकार आलेत.
बघा मस्तीमध्ये मी जरूर बोललो, पण या गोष्टीला सिरियसली कुठेतरी फिल्डिंग टीमने घ्यायला हवं. बॅक ऑफ लन बॅकफुटवरती जाऊन स्ट्रोक केलं, स्क्वेअर कट डीप पॉइंट, चांगली फिल्डिंग. काय रन्स बनत नव्हत्या आणि या पहिल्या सत्रामध्ये फारशी मदत फिल्डर्सने देखील केली. रन्स बनत नाही आहेत, हरकत नाही, आम्ही मदत करतो, कारण 2 मिसफिल्ड झाला. कुठेतरी तिथे बॉल फील्ड व्हायला हवा होता, पण ते झाले नाही. स्कोर कार्ड आता 13 धावा धावफलकावरती, 13 ऑन द बोर्ड. आणि अजूनही या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आज खेळाडूंनी तर इम्प्रेस केलं, बट समालोचन कक्षामधनं आम्हाला हर्षलजी पवार यांनी फार इम्प्रेस केलं. फार चांगले समालोचन त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये करण्यात आलं. विकीजी शेवाळे नो डाऊट, ते तर सध्याच्या घडीला आदिवासी समाजामधला तो बुलंद आवाज, त्यांच्याविषयी जितकं बोलावं तितकं कमीच आहे. डीप स्क्वेअर लेग, आताही हलकी मिसफिल्ड आणि 2 धावा दरम्यान इथेही कंप्लीट केल्या जातील. फिल्डिंगचा स्तर जर जपला असताना या सामन्यामध्ये टीम मुंडेवाडीने, तर कुठेतरी मला असं वाटतं की 5 ते 6 कमी असतं स्कोर कार्डवरती. पण फिल्डिंग कमकुवत झाली, सो दॅट्स वाय स्कोर कार्ड 15वरती. महत्त्वाची मॅच बघा, संदीपने आतापर्यंत चांगली बॅटिंग मुंडेवाडीसाठी टीममध्ये केली आहे, बट महत्त्वाची गोष्ट आहे की प्रत्येकी मॅच संदीपच खेळेल का. पुलचा फटका गॅपमध्ये चाललाय, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, दोघांना भेदून बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. महत्त्वपूर्ण रन्स या क्षणाला येतात. बॅटर बाळासाहेब बाटमधनं हा चौकार 4. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे, एच डी कन्सल्टंट, सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. सनसनीत दणदणीत चौकार, चांगला फटका आणि महत्वाच्या रन्स येतात. आणि खऱ्या अर्थाने ही जी लाईन आली त्यासोबत सुभाष डिंगोरे साहेबांचं नावही आलं. महत्त्वाचं योगदान त्यांचं आहे आणि भरपूर सारे स्पॉन्सर्स आहेत, त्यांचाही उल्लेख आम्ही नक्कीच येत्या 11 दिवसांमध्ये करणारच आहोत, कारण सर्वांचं महत्त्वाचं योगदान या स्पर्धेकरिता आम्हाला आहे. आणि त्या जोरावरती हे दुसरं यशस्वी पर्व आपल्याला पाहायला मिळत आहे. 70-70चे चेंडू या स्पर्धेमध्ये यूज केले जातात. लगा तो 6 आणि आज भरपूर सारे लागले देखील होते. दुसरा सामना मला आठवतं 94 इंडिव्हिज्युअली बनवला होता संदीपने, बट त्या व्यतिरिक्त जे सामने झालेले आहेत त्यामध्ये तितक्याशा रन्स आपण म्हणताना पागलेल्या नाही आहेत. 19 धावा धावफलकावरती आणि अजूनही 2 चेंडू बाकी त्या ओव्हरमध्ये. नेक्स्ट बॉल, आता ही पुलचा फटका खेळायचा होता, बट बॉल पडल्यानंतर थोडा खाली लागला, दॅट्स वाय एलिव्हेशन नाही मिळालं. 2 धावा मिळतील. स्कोर कार्ड आता 21 धावा धावफलकावरती. मी 30 ते 35चा उल्लेख केला होता आणि ज्याप्रमाणे बॅटिंग सुरू आहे अशीच बॅटिंग झाली तर नो डाऊट 30 ते 35 डेफिनेटली आपल्याला बनताना दिसतील. तो आकडा मी का सांगतो, बिकॉज जर 30 ते 35 बनवण्यात आला, संदीपची विकेट लवकर काढू शकले तर डेफिनेटली दबाव या मॅचमध्ये ना मुंडेवाडी टीमवरती देखील बनवला जाऊ शकतो. हा इंटेन्शन ॲज अ टीम मी म्हणेन निशांत इलेव्हन हेदूचा पाडा टीमचा असायला हवाय, कारण खेळ आहे, काही होऊ शकतं. आता उडवलाय बॉल हवेमध्ये आहे, डीप स्क्वेअर लेग आले, डाऊन दी बॉल. आणि तेच तर मी सांगतोय की सायंकाळच्या सत्रामध्ये आता थोडा आलस बॉडीमध्ये आलाय का, कारण ज्याप्रमाणे फिल्डिंग होत आहे, कारण एक मोठी स्पर्धा खेळतो शहापूर तालुक्यामधली, आदिवासी समाजामधली ही फार मोठी स्पर्धा, ज्यामध्ये प्ले ऑफ द टुर्नामेंटसाठी आपण बाईकही पाहत आहोत. तब्बल 100 टीम्सचा समावेश असणारी ही स्पर्धा. आणि या स्पर्धेमध्ये जर आपण खेळतोय तर कुठेतरी ना आपल्याला आपलं खऱ्या अर्थाने 101% कमिटमेंटने खेळ दाखवणं हे महत्त्वाचं आहे. बट फिल्डिंगचा स्तर फार कमकुवत पाहायला मिळाला या इनिंगमध्ये, कारण याच त्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या पुढे जाऊन मॅचमध्ये आपल्याला फार मागे नेतात. 3 धावा कंप्लीट झाल्या त्या बॉलवरती, खेळ समाप्त. 2 ओव्हरचा अखेरीस 24 आणि 1 ओव्हरचा खेळ बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. अंतिम षटक बॉलर तयार होतात. मयूर दरमाणे येतात या अंतिम ओव्हरमध्ये. चला वेळ नाही आपल्याकडे, सुरुवात करा अंतिम ओव्हरला. टीम मुंडेवाडी प्लीज वेळ कमी घ्या, सुरुवात करा. मयूर आला फुल लेंथ दरम्यान, इनर एज होती का, डायरेक्ट हिट तर आला आणि दुसऱ्या धावेसाठी देखील बॅटर बदलत आणि 2 धावा दरम्यान कंप्लीट केल्या जातील. रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली दोन्ही बॅटर्समध्ये आपल्याला पाहायला मिळाली. इनर एज आय थिंक लागली होती. 2 धावा मिळतील. स्कोर कार्ड आता 2 धाव्यांच्या साह्याने टीम टोटल आता 26 आय थिंक
यस 26-26 धाव फलकावरती 5 चेंडू अजून बाकी आहेत आणि 5 मध्ये जर 2 चांगले फटके आले ना तर मला असं वाटतं की 40 देखील पॉसिबल आहे त्या फर्स्ट इनिंगमध्ये. कारण जो मी उल्लेख केला की क्रिकेटमध्ये ना प्रत्येकी सामना म्हणजे दोन्ही टीमसाठी एक नवीन सुरुवात, शून्यापासून सुरुवात आणि शून्यापासून सुरुवात करून तुम्हाला पुन्हा एकदा तुमचं वर्चस्व प्रस्थापित करायचं असतं. बॉल हवेमध्ये आहे, मिड ऑफला कॅच पकडण्यात आली आणि निशाणाही साधण्यात आला. रिव्ह्यू कोणाचा अंपायर? अंपायर रिव्ह्यू आहे का की बॅटर्सचा? अंपायर बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. ओके. इट्स अ फेअर डिलिव्हरी, बीमर नाही आहे आणि कॅच देखील पकडण्यात आलेली आहे. सो विकेट देखील मिळेल. धक्का पगला लागला बॅटर बाळाच्या स्वरूपामध्ये. चला न्यू बॅटर क्विकली ग्राउंड मध्ये आताचा. न्यू बॅटर आता बॅटिंग करण्याकरिता रोशन आलेत आणि या पगल्या सत्रामध्ये अजूनही 4 चेंडू बाकी आहेत आणि स्कोर कार्ड चांगलं आहे. बट जे मी सांगितलं की जे उर्वरित चेंडू आहेत त्यामध्ये किमान 2 तरी चांगले फटके हवेत. कारण 26 अजून जर 2 बाउंड्रीज येतात 4 चेंडूमध्ये आला तर 35-40 बिटवीन देखील बनवल्या जाऊ शकतात आणि तो या कंडिशन्समध्ये चांगला टोटल आहे. रोशन आला न्यू बॅटर बॅटिंग करण्याकरिता ॲज अ ऑफिशियल स्कोरर या स्पर्धेमध्ये आम्हाला पाहायला मिळतात. आणि त्यांनी लास्ट सीझन मध्ये एक प्रॉमिस आमच्याशी केला होता. आता तो प्रॉमिस किती वर्षांनी पूर्ण होईल तो प्रश्न आहे. बॉल हवेमध्ये आगे, फिल्डर येतात, कॅच पकडली जाईल. आणखीन एक सफलता. ज्या अंतिम षटकामध्ये रन्स वेगाने हव्या होत्या आता त्याच अंतिम षटकामध्ये बॅटर्स आता वेगाने डगआउटच्या दिशेने चालले. धक्का दुसरा. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. महत्वाची विकेट मिळाली. राज मोटर्स आवर्जून मी सन्माननीय संजय शेठ पांढरे साहेबांचे उल्लेख करेन जे राज मोटर्सचे प्रोप्रायटर आहेत. त्यांच्या माध्यमातून हे महत्वाचे योगदान या स्पर्धेकरिता आम्हाला आहे. विकेट मिळाली. न्यू बॅटर आता क्रमांक 4 किशोर येतात बॅटिंग करण्याकरिता आणि या पहिल्या सत्रामध्ये अजूनही चेंडू शिल्लक आहेत. येते 3. आता पहिली विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल का? हॅट्रिक बॉल आणि फार सफल झाले.
पायावरती बॉल नक्कीच आदळला, बट लेग बायचे सिंगल मिळणार. अपील देखील बॉलरने ते केलीच नाही, कारण त्यांनाही समजलं की बॅटर ऑलरेडी फार सफल झालं. इम्पॅक्ट देखील बाहेर आहे, ऑफ स्टंप देखील डेफिनेटली मिस होईल. दॅट्स वाय अपील देखील करण्यात आली नाही. लेग बायचे सिंगल, बट नाखुश असेल टीम निशांत 11 हेदूचा पाडा. 2 ओव्हरमध्ये 24 होता. लास्ट ओव्हरमध्ये 4 चेंडूमध्ये फक्त 3च धावा. ज्या क्षणाला खऱ्या अर्थाने जास्तीत जास्त रन्स बाउंड्रीज हव्या होत्या त्या क्षणाला मागे पडली हेदूचा पाडा टीम. सफल झालाय, हुक करायचं होतं. आता देखील बॉडीवरती बॉल बदललाय. रन घेण्याचा प्रयत्न अखेरता करण्यात आला आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट मिळेल. धक्का तिसरा लागला. बॅटर बाद झालेत किशोर. लहानू आलेत बॅटिंग करण्याकरिता क्रमांक 5 वरती. आणि या पहिल्या सत्रामधला हा शेवटचा बॉल पुलचा फटका, पण तितका कॉम्प्रिहेन्सिव्ह नाही आहे. लॉंग ऑनला बॉल फील्ड होतोय. थ्रो देखील ॲक्युरेट आला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये रनआउटच्या स्वरूपामध्ये मिळेल विकेट. आणि अशा प्रकारे पहिल्या सत्र समाप्त. अंतिम ओव्हरमध्ये मयूरचा चांगला कमबॅक आणि त्या जोरावरती रिस्ट्रिक्ट केलं टीम हेदूचा पाडाला 28 वरती आणि 29चा टार्गेट असेल टीम मुंडेवाडी समोर. पहिलं सत्र समाप्त झालं. आता 29 चेंज होतील, डिफंड होतील. ह्या एकमनाकरिता कॉम्बॉक्समध्ये करूया बदल आणि जशी होईल सेकंड इनिंगला सुरुवात तसे कॉम्बॉक्समधनं जोडले जातील हर्षलजी पवार. धन्यवाद. यस, थँक्यू सो मच विशालजी पाटील सर. आज अगदी खूप काही शिकायला मिळत आहे त्यांच्याकडनं. मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये अगदी आपण हा आवाज सातत्यानं त्यांचा ऐकलेला आहे. त्याचमुळे आपल्याला ही मोठी परभणी आहे या स्पर्धेच्या अंतर्गत. त्यांचा एक गोड आवाज आपल्याला या स्पर्धेच्या अंतर्गत ऐकायला मिळतो आहे. मनापासून आजच्या दिवसासाठी खूप सारं आभार व्यक्त करूयात. आई गाव देवी स्पोर्ट्स गोटेघर आयोजित आदिवासी सरपंच चषक आणि तथा गणेशजी कांबडी साहेब यांचं हे भव्य दिव्य नियोजन मित्रांनो आपल्याला पाहायला भेटतं आहे. गोठेघरकरांचं नियोजन आपल्याला पाहायला भेटतं आहे. खूप सारी मेहनत या स्पर्धेच्या अंतर्गत. पुन्हा एकदा सगळ्याच लाडक्या क्रिकेट रसिकांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. असा पहिलाच दिवस आहे. खूप सारं प्रेम या स्पर्धेला मिळतं आहे आणि सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करूयात. वळूयात मॅच कडे. पहिली इनिंग अगदी समाप्त झालेली आहे. 28 झाला, त्यांनी करायचे 29चं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये. आणि ओपनिंगची जोडी आपण पाहत आहोत. संदीप अर्थातच कॅन्डी आणि त्याच्या सोबतीला आपल्याला मयूर पाहायला भेटतोय. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला मुंडेवाडी संघाकडनं आणि दुसऱ्या बाजूला बॉलिंग ट्रॅक वरती सुमित. प्रेक्षकांची तादाद आणि त्यानंतर व्यासपीठावरती उपस्थित असलेले पाहुणेवर आज खूप मोठ्या संख्येनं पाहायला भेटत आहेत. हे प्रेम आमचे गणेशजी कांबडी साहेबांवरती असलेलं यावेळेस पाहुणेवर व्यक्त करतायत. सगळ्यांचं स्वागत आहे आणि वळूयात आता ऑन गोईंग मॅच कडे. एका बाजूला मुंडेवाडी संघ तर दुसऱ्या बाजूला हेदूचा पाडा संघ. निशांत स्पोर्ट्स हेदूचा पाडा हा संघ आपल्याला पाहायला भेटतोय. 29चा चेस आहे. पहिला चेंडू टाकला जातोय.
पहिलाच बॉल स्क्वेअर कट केलाय, खूप ताकदवर फटका खेळलाय, गॅप मध्ये बॉल आहे, चेंडू साला दणदण करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती पहिला बार, चेंडू सीमापार चौकार. साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे, एलटी कन्सल्टंट, सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. अशी धुंद आपण ऐकली, जो साऊंड आपण ऐकला आहात, अगदी आमचे सुभाषजी डिंगोरे साहेब, त्यांचं मनापासून आभार. यावेळेस लाऊड अपील, परंतु तिथे आपण पाहत आहोत वेट केलं होतं या बॉलसह. पुन्हा एकदा तोच प्रयत्न करायचा होता स्क्वेअर कटचा, परंतु यावेळेस कॅन्डीला शांत ठेवलं गेलाय. जो उल्लेख विशाल सरांनी पहिल्या इनिंग मध्ये केला होता की 30 पर्यंत जर धावफलक पोहोचलं, 30 पर्यंत पोहोचले तर लवकरात लवकर विकेट जर कॅन्डीची आली तर मग मात्र या सामन्याला मजा येऊ शकते. ऑन साइडला बॉलला टर्न केलाय, गॅप मोठा आहे, यावेळेस चेंडू निघून जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दुसरा बार, चेंडू सीमापार चौकार. गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे, एलटी कन्सल्टंट, सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. ज्यांचं आपण पाहत आहोत जे नाव येत आहे सातत्यानं आपल्या कानापर्यंत पडत आहे, कानावरती जो नाव येत आहे सातत्यानं खूप मोठं योगदान या स्पर्धेच्या अंतर्गत त्यांची उपस्थिती आजच्या पहिल्या दिवसामध्ये देखील होती. असं मनापासून आपण आभार व्यक्त करूयात. खूप मोलाचं सहकार्य केलं आहे आणि सातत्यानं आमचे गणेशजी कांबडी साहेबांवरती असलेलं प्रेम यावेळेस सगळेच पाहुणेवर व्यक्त करतायत. खूप सारा इनसाइड आउट क्रिकेटचा क्लास, मादक सौंदर्य क्रिकेटचं दाखवलं गेलंय. चेंडूला पाठवलेला आहे एकसा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक चौकार. साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे, एलटी कन्सल्टंट, सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. विजय मिळवायचा असेल तर यावेळेस महत्वाची विकेट घ्यावी लागणार आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये धमाक्यामध्ये सुरुवात, जोखीम घेतलेली नाहीत, बॉलच्या मिरिट वरती खेळतायत, ज्या पद्धतीने बॉल हाताळले जात आहेत त्याच दिशेमध्ये फटके खेळले जात आहेत. फुल लेनचा बॉल होता, यावेळेस ड्राईव्ह केला गेलाय, धाव काढण्याचा कोणताही प्रयत्न दिसत नाहीत. ओव्हरऑल जबाबदारी जाणतोय, खूप मोठा पल्ला नाहीत, अगदी धावा झालेल्या आहेत 12 धावा धावफलकावरती, 3 चौकार आलेले आहेत, 2 डॉट बॉल आलेले आहेत आणि ओव्हरऑल आता पूर्णपणे जबाबदारी जाणतोय कॅन्डी हा खेळाडू आणि त्याचमुळे जोखीम घेत नाहीत. खराब चेंडूवरती प्रहार करतोय, चांगल्या चेंडूला सन्मान देतोय आणि ओव्हरऑल खूप चांगला खेळ दाखवतोय. फुललेनचा बॉल होता, फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगट्याचा वापर, चेंडूनं गाठली आहे सीमारेषा, अजून एक आलेला आहे चौकार. ओव्हरचा चौथा वार, चेंडू सीमापार चौकार. साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे, एलटी कन्सल्टंट, सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. 16 धावा धावफलकावरती, 4 चौकार मारलेले आहेत, 2 डॉट बॉल आलेले आहेत आणि पहिल्या ओव्हरचा खेळानंतर धावफलकावरती तब्बल 16 धावा. खूपच चांगला खेळ ओव्हरऑल राहिलेला आहे. 29चा पाठलाग करतायत आणि पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 16. आता पंच देखील थोडंसं बॅट चेक करतायत. खूपच चांगली कामगिरी पूर्णपणे ओव्हरऑल कॅन्डीची आपल्याला पाहायला भेटत आहे आणि पहिल्याच ओव्हरमध्ये जो दबाव होता स्कोर कार्डचा तो पूर्णपणे कमी झालेला आहे. म्हणतात जर शांततेच्या काळात जर जास्तचा घाम गाळलात तर तुम्हाला युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावं लागतं आणि त्या शांततेच्याच अगदी मार्गावरती यावेळेस खूप चांगली फलंदाजी दाखवली आहे कॅन्डीनं. ठोकलेले 4 चौकार, धावा झाल्या 16. गोलंदाजीमध्ये चेंजेस, बॉलिंग ट्रॅक वरती बाळा येतोय. विकेट घ्यावा लागतील, विकेटची गरज आहे, विकेटची हमी द्यावी लागेल. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न यावेळेस आपण पाहत आहोत. लेंथ अँड लाईन खूप चांगली पाहायला भेटतोय, गती कमी होती, बाउन्स मिळतोय, विकेट किपर कडे बॉल चाललाय. आलेला हा डॉट बॉल 11 बॉल मध्ये आता 13 धावसंख्येची गरज. सोपं अगदी आव्हान होत चाललेलं आहे, सोपं टार्गेट होत चाललंय कारण पहिल्याच ओव्हर मध्ये आलेल्या 16, 12 मध्ये 13 हव्या होत्या, आलेला एक डॉट बॉल, आता 11 मध्ये 13 हव्यात. फील्ड विखुरली जाते, संधी साधावी लागेल. वेट अँड वॉच, त्यानंतर पुल केलाय, बॉलला गुल केलाय, चेंडूला पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, मस्तक पे दस्तक, सिक्सर. धुवाधार हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचं देखील खूप मोठं योगदान या स्पर्धेला आहे आणि अगदी आपण पाहत आहोत यावेळेस देखील धुवाधार फलंदाजी आपण
काउंटर अटॅक दोन्ही एंडनं चालवला गेला आणि ओव्हरऑल विजयाच्या समीत संघ चाललाय पुन्हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस रिस्की सिंगल धडधड वाढली होती. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करायला हवा होता. ओव्हरथ्रो झालाय. एक सिंगल काढली जाईल. सिंगलच्या मदतीनं धावफलक पोहोचलेला आहे 23 आणि फक्त 6 धावसंख्येची गरज. 9 चेंडूमध्ये आता फक्त 6 धावा हव्यात. सामना समाप्तीच्या मार्गावरती येतोय. विजयाचा डंका पिटला जाईल. विजयाचा जय जयकार केला जाईल असं दिसतंय कारण विकेटच गेलेली नाहीत. संधी पहिल्याच ओव्हर मध्ये क्रिएट करणं गरजेचं होतं. खेळ केला आहे खल्लास. सामना जिंकवलाय. कॅन्डी शो आजच्या दिवसामध्ये ओव्हरऑल पाहायला भेटलाय. याही मॅचला मॅच फिनिशिंग टच देतोय. अभिनंदन मुंडेवाडी संघ. आणि या सामन्याचा सामनावीर आज फलंदाजी तर कॅन्डीने चांगली केली परंतु गोलंदाजानं देखील योगदान दिलंय.